वयोवृद्ध निराधार महिलांना वयाचे दाखले तात्काळ द्या, अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा आरबी दयावान बहुउद्देशीय सामाजिक संस्थेने दिला आहे। वयोवृद्ध निराधार महिला वयाच्या दाखल्यासाठी गेल्या 1 महिन्यापासून हॉस्पिटलच्या फेऱ्या घालत आहेत। सामाजिक कार्यकर्ते विश्वभूषण कांबळे हे तहसील कार्यालयात गेले असता त्यांना ही बाब निदर्शनास आली। वयोवृद्ध निराधार महिलांना वयाचे दाखले तात्काळ उपलब्ध करून द्यावेत, अन्यथा जिल्हा परिषद आणि महापालिकेत तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा आरबी दयावान बहुउद्देशीय सामाजिक संस्थेमार्फत विश्वभूषण कांबळे यांनी दिला आहे। 10 लोकांना 20 लोकांना बोलवून सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं जात नाही आणि या ठिकाणी जे बघत आहेत आपण की कुत्रे जे चावलेले जे लोक आहेत ते पण अनेक संख्येने नाही कुठलं सोशल डिस्टन्सिंग न ठेवता उभारलेले आहेत। तरी आता आरोग्य अधिकारी मॅडम येऊन गेले, त्यांचं पण ह्यावर कुठलं लक्ष यांच्याकडे नाही आणि अनेक ठिकाण अजून अनेक लोक आहेत ते या ठिकाणी येऊन वयाचा दाखला काढण्यासाठी येऊन थांबलेले आहेत। या ठिकाणी येऊन थांबल्यात जे निराधारचे अधिकारी काय म्हणतात की वयाचा दाखला असल्याशिवाय पुढचं काम करता येत नाही आम्हाला। आणि या डफरिंग हॉस्पिटलमध्ये आला असता सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ग्रामीणचं आहे आणि डफरिंग हॉस्पिटलमध्ये शहरासाठी वयाचे दाखले काढण्यासाठी जे नियम चालू केलेला आहे, या ठिकाणी आरोग्य अधिकारी काय म्हणतात की वयाचा दाखला रेशन कार्ड आणि आधार कार्डवरून ग्राह्य धरलं जातं, पण जे अधिकारी निराधार पेन्शनसाठी ते काय म्हणतात की वयाचा दाखला असल्याशिवाय तुमचं काम होत नाही। तर या ठिकाणी आपण बघत आहेत कमीत कमी 40 ते 50 बाया वयाचा दाखला काढण्यासाठी रोज येत आहेत, तर त्यांना असे एक प्रकारे दिशाभूल करून त्यांना पाठवून देण्याचं काम इथले अधिकारी करत आहेत।